सिम्प्लिफिकेशन अर्थात पदावलीच्या प्रश्नामध्ये असे काही टप्पे येतात की त्या टप्प्यातून आपली काही सुटका होत नाही। म्हणजे या ठिकाणी काय दिलेलं आहे की अंडर रूट मध्ये व्हॅल्यू दिली याच्या स्वरूपामध्ये, त्याच्या पुढे जर टक्केचं चिन्ह असेल तर नेमकं काय करायचं, वर्गमुळात जर टक्केचं चिन्ह आल्यास आपण काय करणार, तर त्यासाठी आपण एक क्वेश्चन घेतलेला आहे। तो क्वेश्चन आहे अंडर रूट मध्ये 81% म्हणजे ऑफ। या ठिकाणी आपण काय करणार की अंडर रूट मध्ये अंडर रूट आता आपण अशा पद्धतीने लिहून घेऊ। यस, हे लिहिलं आपण। आता हे अंडर रूट मध्ये 81 आहे, सो 81 भागिले 100 इथले इथं करायचे। देन याला काय होणार की अंडर रूट मध्ये 81 जाईल आणि अंडर रूट मध्ये 100 येईल, म्हणजेच हे होणार आहे 9 आणि हे होणार आहे किती 10। आता याची व्हॅल्यू काय निघते, हा जर 0 कट केला तर मागून एका अंकानंतर पॉईंट द्यायला लागते, म्हणजेच आन्सर येते 0.9। याचं झालं 0.9। आता 0.9 गुणिले 800 आपण जर केलं तर आपल्या प्रश्नाची सुरुवात झाली। आता काय करायचं तर एवढ्याचं आपण करतो ना, हे 2 शून्य आपण असे लिहून घेतले, 8 9 72 असे 72 लिहिले, मागून एका अंकानंतर पॉईंट आहे म्हणजे या ठिकाणी आपण पॉईंट देणार, म्हणजे हे झाले 720। एवढ्याच आलेलं आहे 720। देन सेम टू सेम आपण या ठिकाणी सुद्धा करणार आहोत। आता बघा हे तर घनमुळामध्ये आहे, तर घनमुळासाठी आपण काय करणार तर याला सुद्धा या पद्धतीने असं लिहून घेणार। 512 आहे मित्र। आता त्याला पूर्णतः आपण काय करणार की त्याला पूर्णत्व प्राप्त करून देणार। देन आता नेमकं काय करत असतो, टक्के म्हणजेच डिवायडेड बाय 100 करत असतो, मात्र एका अंकानंतर पॉईंट आहे म्हणजे 1 शून्य इथं वाढवून द्यायचा। आता असं होते की हे जाते घनमुळामध्ये आणि हे सुद्धा खालची जी संख्या आहे ते सुद्धा घनमुळामध्येच जाते। तुमचे घनमुळ पाठ असतात की 512चं घनमूळ जर काढायचं असेल तर ते येतं 8 आणि 1000चं घनमूळची आहे ते येते 10। म्हणजे याची व्हॅल्यू किती आली मित्रा, तर याची व्हॅल्यू सरळ सरळ 0 कट केला तर इकडे असे आली 0.8 आली। कंप्लीट। आता हे जे 0.8 आली त्याला या ठिकाणी आपण ग्राफिंग करणार आहोत 0.8 बरोबर, याची व्हॅल्यू 0.8 आली गुणिले हे 600। मग काय येतं की हे 0 2 शून्य लिहून टाकले, साइन 48 घेतले, त्याच्यानंतर मागून एका अंकानंतर पॉईंट दिला तर हे झाले 480। फायनली आन्सर आपला काय निघणार तर फायनली आन्सर निघते मित्र या ठिकाणी ते असं निघतं की 720 अधिक 480 बरोबर आपल्याला आन्सर येते। म्हणजेच या ठिकाणी 7 आणि 4 किती 11 म्हणजे 1100 आणि हे येतात 100 म्हणजेच 1200 हे आपल्याला प्रॉपर आन्सर येते। यस, 4th नंबरचा ऑप्शन हे राईट आहे।